बसून आपली ही मॅच पाहतात त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. तसंच आपण पाहिलं तर आदरणीय सुभाष अण्णा कुराडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अण्णांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल आणि विनंती असणारे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. ज्यांचं विशेष आणि मोलाचं सहकार्य नक्कीच आमच्या स्पर्धेसाठी लाभलं, मनापासून हार्दिक स्वागत. सचिन पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची नक्की सजावट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक कट कॉपी पेस्ट इथे देखील दिली जाणार या चेंडूला चौकाराची टेस्ट. 4 धावा. दिशा भरकटल्यानंतर बॅटर फलंदाज अजिबात दफलकाची दशा बदलण्यासाठी ते सज्ज तर असतातच, परंतु गोलंदाजांना हवे होऊ देत नाहीत. आणि ज्या प्रकारचे चेंडू त्यांना त्यांच्या बॅटवरती हवे असतात ते मिळवतात आणि धावा बनवतात. सचिन यांच्या पहिल्या 3 चेंडूंवरती जर का आपण पाहिलं तर 9 धावा आल्यात. दफलकावरती 4 अंक पुन्हा एकदा वाढून 37 धावा होत आहेत. 37. आणि इथे देखील कहाणी तीच आहे. एकाच ठिकाणी सलगचे 3 चौकार आहेत. कारण प्रशांतने सांगितलं गेंद डालते वक्त अगर आप करोगे टारगेट मेरे पैर तो मैं आपकी गेंद को कराऊंगा चौके की सिर. 4 धावा. सलगच्या 3 चौकार आहेत. मगाशी पारितोषिक सलगच्या 3 षटकारासाठी होतं अक्षय भाऊ, इथे 3 चौकार आलेत. एक्केचाळीस धावा दफलकावरती. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू होता. दिशा दर्शवली तिथे लॉंग चेस असणार आहे, परंतु रेस जिंकणार आहे चेंडू. होतोय फरार. लागोपाठचा चौथा खणखणीत चौकार. 4 धावा. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आपल्या संघासाठी करतात. सचिन चांगले गोलंदाज आहेत, परंतु बॅटिंग देखील तिथे चांगली करतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दफलकावरती बनवला गेला 45. या षटकात शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे. पाहूया. इथे देखील संपर्क लाजवाब. तिथे खेळू आहेत. धावत पळत जातील. एक टप्पा घेऊन चेंडू होईल पहा सीमा रेषेच्या पलीकडे फरार. या षटकातील लागोपाठचा आपण पाहिलाय हा 5वा चौकार. 4 धावा. एकोणपन्नास धावा दफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता या षटकामध्ये या पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचला व्यंकटेश आणि आशिष यांच्याकडून. आता व्यंकटेश कडून 500 रुपये षटकार खेचला तर या पहिल्याच बॉलवर.